महिलांनी स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करावा, त्यांना यशस्वी उद्योजक बनवण्यासाठी भागीरथी संस्था निश्चितच पाठबळ देईल। शासनाच्या अनेक अर्थसहाय्य करणाऱ्या योजना आहेत, त्यांचा लाभ मिळवून देण्याबरोबरच भागीरथी पतसंस्थेच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी प्रयत्नशील आहे। त्याचा लाभ घेऊन महिलांनी उद्योगशील बनावा असं आवाहन भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी केलं। शिवाजी विद्यापीठात झालेल्या कार्यशाळेत त्या बोलत होत्या। शिवाजी विद्यापीठातील लोकनेते बाळासाहेब देसाई अध्यासन आणि भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं महिलांसाठी एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली। कौशल्यातून स्वावलंबन आणि आर्थिक सक्षमीकरण या विषयावर झालेल्या कार्यशाळेला भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक, माया देसाई, डॉक्टर D.R. इंगवले, डॉक्टर सोनल मंगल यांची उपस्थिती होती। प्रारंभी लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जीवन प्रवासाबाबत माया देसाई यांनी माहिती दिली, तर महिलांचं स्वावलंबन आणि सक्षमीकरण याबाबत सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी मार्गदर्शन केलं। महिलांकडे उपजत नियोजन कौशल्य असतं। काटकसर, चिकाटी, संयम, व्यवस्थापन कौशल्य या गुणांचा वापर उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी करावा। त्यासाठी लागणारं प्रशिक्षण आणि आर्थिक सहाय्य भागीरथी पतसंस्था करेल। दुसरीकडे केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध उद्योगांसाठी अनुदान योजना आहेत, त्याचा लाभ घेऊन महिलांनी उद्योजिका म्हणून स्वतःची ओळख निर्माण करावी असं आवाहन सौभाग्यवती महाडिक यांनी केलं। प्रशिक्षिका सुजाता नाईक यांनी महिलांना विविध प्रकारच्या बॅगा आणि पर्स तयार करण्याचं प्रशिक्षण दिलं। कार्यशाळेत सहभागी महिलांकडून अशा वस्तू बनवून घेण्यात आल्या। या कार्यशाळेला शरयू भोसले यांच्यासह भागीरथी संस्थेच्या सभासद उपस्थित होत्या।